नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहणार आहोत 5 एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण पाहायला मिळालं. आपण काल सांगितल्याप्रमाणेही काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. सर्वप्रथम वाऱ्याची स्थिती आणि सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट बाल्टिस्तान असेल, दिल्ली, उत्तर प्रदेश याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा उत्तरेचा संपूर्ण भाग म्हणजेच मध्य प्रदेश, छत्तीसगड या इकडे बिहारपर्यंत या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. तसेच जी ट्रपरेषा तयार झाली ती राज्याच्या दक्षिण भागापासून या ट्रपरेषा थोडीशी कमजोर झालेली पाहायला मिळते. याचबरोबर अजून एक डब्ल्यूडी आहे. ते अजून एक डब्ल्यूडी जवळपास 8 एप्रिलला येण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला 8 एप्रिल येईल त्यावेळेलाही देशाच्या बहुतांश भागामध्ये वातावरणामध्ये बदल होण्याचीही दाट शक्यता आहे. मात्र राज्यात काही दिवस आता वातावरण स्वच्छ राहण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार आपण राज्याचा जवळ नकाशा जर पाहिला तर संपूर्ण दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये धाराशिव असेल, लातूर असेल, याचबरोबर नांदेड असेल, याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर हा जो पट्टा असेल या भागात आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळते. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. मात्र आज रात्री यवतमाळ असेल, याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोलीचा उत्तर भाग, नागपूरचा दक्षिण भाग या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याच्यामध्ये सांगली असेल, सातारा, पुणे, अहिल्यानगर, याचबरोबर बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूरचा काही भाग या ठिकाणी विखुरल्या स्वरूपामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळते. मात्र हे जे ढग आहेत या ढगामुळे कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला राज्यातील पाऊस आता कमी झालेला आहे. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला जवळपास 5 एप्रिलला भंडारा असेल, गोंदिया असेल, नागपूरचा मध्यवर्ती भाग असेल, वर्धा, देवकी, याचबरोबर हिंगणघाट, समुद्रपूर, तसेच चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आजूबाजूचा एरिया जर पाहिला, चंद्रपूरचा उत्तर भाग, यवतमाळचा काही भाग असेल, अमरावतीचा आणि वर्धाचा उत्तर भाग या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर नांदेड, परभणी, हिंगोलीचा काही भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण खानदेश, मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार नाही. याचबरोबर तापमानाचं जर आपण पाहिलं, कोकणाचं जर पाहिलं, कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, कल्याणपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत या ठिकाणी जवळपास 33 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर उर्वरित खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाड्याचा भाग असेल या भागामध्ये जवळपास 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. विदर्भामध्ये मात्र 35, काही ठिकाणी 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र परवानंतर 5 तारखेनंतर विदर्भाचा अकोला असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, याचबरोबर चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी तापमान वाढ पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये विदर्भातील नागपूर असेल, याचबरोबर चंद्रपूर असेल, भंडारा, गोंदिया या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा अलर्ट देण्यात आला आहे. त्या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त नांदेड असेल, परभणी असेल आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्येही लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर लातूर असेल, तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर असेल, याचबरोबर तिथे संभाजीनगर, जालना, बीड असेल, नाशिकचा पूर्व भाग असेल आणि जळगाव असेल या संपूर्ण विभागामध्ये अलर्ट कोणताही नाही. मात्र काही ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये ढगांचं वातावरण तयार होऊ शकतं व लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात असं IMDने या ठिकाणी व्यक्त केलं आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.